दरम्यान दिल्लीतील स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय आहे। पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे देखील लागलेत आणि दहशतवादी हल्ल्याचे संकेत आता मिळतात। ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला। डीएनए चाचणीमध्ये उमर होता की नाही हे स्पष्ट होणार आहे। कारमध्ये आणखी तिघे असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। कार थांबलेली असताना तिच्यामध्ये स्फोटकं लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान रामराजे शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार याच परिसरामध्ये जवळपास 3.5 तास पार्क करण्यात आलेली होती आणि ज्यावेळी पार्किंगमधून ही कार बाहेर काढली गेली त्यानंतर काही क्षणामध्येच लाल किल्ल्याच्या जवळपास 500 ते 700 मीटर अंतरावर हा स्फोट झालेला होता। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी बाजूला हा भीषण स्फोट झाला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा जाणार आहोत रामराजे यांच्याकडे। रामराजे, दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला असल्याचा संशय आता गुप्तचर संस्थांना आहे। बिलकुल, हा आत्मघाती हल्ला असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणा यासाठी आहे कारण कट रचण्यात आला होता आणि विचारपूर्वक हा अपघात घडून आणण्यात आला होता आणि जो की अपघात नसून घातपात आहे, परंतु त्याचं रूप जे आहे ते अपघातामध्ये आहे। कारण काय की गाडीमध्ये हा चालक होता आणि तो अचानक जेव्हा सिग्नल आले तेव्हा याने गाडी स्लो केली, हळू केली आणि त्यामुळं हा स्फोट झालेला आहे। परंतु त्याला माहिती होतं की स्फोट होणार आहे कारण जे वाहनतळ आहे ते पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये साधारणतः 3 ते 3.5 तास ही गाडी उभी होती। 3:18 वाजता कारण जे सीसीटीव्ही कॅमेरे दिसत आहेत त्याच्यामध्ये 3:18 ही गाडी आली, तिथे पार्क झाली आणि त्यानंतर 6:47 ही गाडी निघालेली आहे। त्यामुळे साधारणतः 3 तास 29 मिनिटं ही पार्किंगमध्ये गाडी होती आणि जेव्हा ही गाडी बाहेर पडली तर 3 ते 4 मिनिट लागले सिग्नलवर या गाडीला येण्यासाठी आणि 4 मिनिटांमध्येच हे संपूर्ण घडलेलं आहे। आता जे जखमी झालेले आहेत त्यांच्याशी एनडीटीव्हीने जे चर्चा केली आहे त्यामधून पण हे स्पष्ट होतं की काही सेकंदामध्येच त्याचं नव्हतं झालं कारण स्फोट झाला तोपर्यंत लोकांना कळालं नाही की नेमकं काय झालं। डोळ्यासमोर अंधारी आली आणि अनेक जण जे होते तेव्हा संपूर्ण रक्त सांडलेलं होतं रस्त्यावर आणि अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं आणि तेव्हा मग धावपळ करण्यात आली होती रुग्णालयामध्ये नेण्यासाठी। तर हा एकंदरीत प्रकार जो होता तो आत्मघाती हल्ला असल्याचं म्हणजे की फिदाईन हल्ला असं म्हटलं जातं आणि त्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड करणं सुद्धा गरजेचं आहे की जो चालक जो गाडी चालवत होता त्यामुळे पूर्ण ब्रेन वॉश करण्यात आलं होतं का, त्याला मेंटली प्रिपेअर करण्यात आलं होतं का, गर्दीचं ठिकाण हे मुद्दामून निवडलं होतं का। त्याचबरोबर केवळ गर्दीचं ठिकाण नाही तर हे असं ठिकाण आहे लाल किल्ल्याचा परिसर की ज्याच्या बाजूला मंदिर पण आहे, गुरुद्वारा पण आहे आणि इतर धर्मस्थळं पण आहेत। त्यामुळं टार्गेट जे आहे नेमकं कोणतं होतं, धर्मस्थळ हे टार्गेट होती का लाल किल्ल्याच्या गर्दीमध्ये लोकांना लोकांमध्ये गाडी घुसवून तिथे गर्दीमध्ये स्फोट घडवणं आणि लोकांना मारणं हे टार्गेट होतं का। अशा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा जो आहे तो तपास यंत्रणांना, कारण आताच आणखीन एक अपडेट आहे की आताच आणखीन एक फोरेन्सिक टीम जी आलेली आहे ती सुद्धा तपास करत आहे। कारण रात्री फोरेन्सिक टीम आली होती, रात्री एनआयची टीम आली होती, त्यांनी काही एव्हिडन्स जे ते गोळा केले होते परंतु दिवसा उजेडामध्ये आणखीन काही एव्हिडन्स मिळत आहेत का ते सुद्धा पाहणं गरजेचं होतं। कारण काल मर्यादा खूप होत्या, मर्यादा यासाठी होत्या कारण रात्र झाली होती, अंधार होता आणि दुसरी मर्यादा म्हणजेच की अग्निशमन दलांनी जेव्हा आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा फवारा मारला होता तर त्यामुळे त्यामध्ये कुठेतरी जे पुरावे आहेत ते नष्ट तर झाले नाहीत ना याची सुद्धा खबरदारी जी ते काल घेण्यात आली होती आणि त्या दृष्टीनं आज उजेडामध्ये सकाळ सकाळी ही टीम आलेली आहे आणि तिथे तपास करत आहे की आणखीन कोणते महत्वाचे एव्हिडन्स जे की नजरेखालून चुकलेले आहेत का, राहिलेले आहेत का आणि हे सर्व एव्हिडन्स जे आहे ते गोळा करण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर काल इथे या संपूर्ण भागामध्ये या अपघातामध्ये इथलंच मार्केटमध्ये काम करणारे त्यांचा मुलगा जो आहे त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यामुळे हे मार्केट जे आहे ते आज बंद ठेवण्याचं काही लोकांनी आवाहन केलेलं आहे। ते सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने आवाहन केल्याचं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे की जिथे ही नेहमी वर्दळ असते, चांदणी चौकाचा हा परिसर आहे, लाल किल्ल्याचा हा परिसर आहे, जिथे पराठेवाली गल्ली आहे ती जी की जगभरामध्ये फेमस आहे, जिथे पावभाजी जी आहे ते जगभरात फेमस आहे, जिथे कपड्याचं मार्केट आहे की जगभरामध्ये फेमस आहे, जिथे ज्वेलरीचे मार्केट आहे की ते सुद्धा प्रसिद्ध आहे की जगभरामधून लोक इथं येतात आणि त्याचबरोबर इथं मंदिर पण आहे, इथं गुरुद्वारा पण आहे। त्यामुळे धार्मिक स्थळ, त्याचबरोबर खाण्याचं एक महत्वाचं स्थळ, खाण्यापिण्याचं एक महत्वाचं स्थळ आहे, त्याचबरोबर कपडे म्हणजे की मार्केटचं एक महत्वाचं स्थळ आहे, ज्वेलरीचं सुद्धा एक महत्वाचं ठिकाण आहे। त्यामुळं या परिसरामध्ये अनेक जगभरातून
पर्यटक येत असतात आणि तिथेच नेमका हा हल्ला घडवलेला आहे. आणखीन एक माहिती म्हणजेच की रविवारपर्यंत जे आहे ते लाल किल्ला खुला असतो, परंतु सोमवारी जे आहे ते बंद करण्यात येतो, कारण आतमधली साफसफाई डागडुजीसाठी हे बंद करण्यात येतं आणि त्याच वेळेस ही घटना घडलेली आहे. त्यामुळं दिवस सुद्धा निवडण्यात अशाच प्रकारचा आलेला आहे असं स्पष्टपणे दिसतंय. परंतु इतर वेळेस जेव्हा लाल किल्ला खुला असतं त्यावेळेस जर हा हल्ला झाला असता तर मात्र आणखीन विचित्र रूप आणि विदारक रूप जे आहे ते दिसलं असतं, परंतु ते टाळलं गेलं आणि नेमकं सिग्नल जो आहे तिथंच हा संपूर्ण हल्ला झाला होता. कालपासून आपण या संपूर्ण परिसरामध्ये आहोत. सगळीकडे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे, कोणालाही इथे प्रवेश दिला जात नाही आणि काल जेवढे सहजपणे या सगळ्या गाड्या दिसत होत्या, आज संपूर्ण पांढऱ्या कपड्याने आणि टेंट लावून हा संपूर्ण परिसर जो आहे तो झाकलेला आहे, की जेणेकरून कोणालाही, मग ते मीडिया असो किंवा इतर कोणालाही हा संपूर्ण परिसरामध्ये काय तपास केला जातोय ते कळू नये यासाठी पांढऱ्या कपड्याचे मोठे टेंट आता मध्ये उभे केलेले आहेत. कालपासून आपण एनडीटीव्हीची टीम इथे आहे आणि एनडीटीव्हीनं त्या गाड्या दाखवल्या होत्या, कशा पद्धतीने तिथे तपास चालू आहे ते सुद्धा दाखवलं होता. त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम जी आहे ते कसं काम करते हे सुद्धा दाखवलं होतं, परंतु आज ते काही दिसणार नाहीये, कारण इथे मध्ये टेंट उभे केलेले आहेत या तपास यंत्रणांनी आणि त्यामुळे हा आजचा जो परिसर आहे हा संपूर्ण ब्लॉक करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गस्त जी आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्याचबरोबर दिल्ली पोलीस आहे, QRT आहे, गस्त सुद्धा घालत आहेत. लाल किल्ला जो आहे तो सुद्धा आज बंद आहे. मात्र मेट्रो जी आहे ती मेट्रो सकाळपासून सुरू असेल, परंतु लाल किल्ल्याचे जवळची जी मेट्रो आहे ती मात्र त्या रस्त्यावर मात्र कोणालाही जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे, कारण इथं अजून सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे. त्यामुळे एका बाजूला 1 किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूला 2 किलोमीटर म्हणजेच की दोन्ही बाजूनं 2 किलोमीटर अंतरावरून पूर्ण बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही. केवळ प्रसारमाध्यमांना आणि ते पण आय कार्ड विचारून सर्व खबरदारी घेऊन तरच आतमध्ये सोडलं जाते. गाड्यांना मात्र 2 व्हीलरला परवानगी नाहीये, 4 व्हीलरला सुद्धा परवानगी नाहीये. केवळ गाड्या या रस्त्यावर दिसत आहेत त्या अग्निशमन दलाच्या, अँब्युलन्स आणि त्याचबरोबर सरकारी गाड्याच एवढ्याच इथं दिसून येत आहेत. त्यामुळे हे सध्याचं या संपूर्ण घटनास्थळ आहे तिथलं वातावरण आहे. आणखीन आता थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते एक महत्वाची बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीतून सुद्धा महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तपास यंत्रणेच्या माध्यमातून आणखीन बाहेर येऊ शकतात की हा आत्मघाती हल्ला होता का. कारण मुद्दा तोच आहे, गाडी अचानक सिग्नलवर थांबते आणि स्फोट होतो, गाडी अचानक पार्किंग मध्ये थांबते 3.5 तास आणि पुन्हा बाहेर निघते आणि नंतर स्फोट होतो. तर ही सगळी घडामोड जी आहे ती आत्मघाती हल्ल्यासारखीच घडामोडी आहे आणि जर आत्मघाती हल्ला असेल तर मात्र त्याचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं का, त्याचबरोबर त्याला संपूर्ण किती दिवसाची अगोदर ट्रेनिंग देण्यात आली होती, किती दिवसापासून हा सराव चालला होता, कुठे कुठे हा सराव करण्यात आला होता, त्यासाठी कोण वेपन पुरवलं गेलं होतं, त्याचबरोबर स्फोटक पदार्थ जे आहेत ते कोण पुरवलं गेलं होतं, या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं आता तपास यंत्रणा करणार आहे. FIR दाखल झालेला आहे, दहशतवादी कृत्य हे आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे काल आता दिल्ली पोलिसांचा रोल जो आहे तो आता संपलेला आहे असं म्हणावं लागेल, कारण इथून पुढे जो पोलिसांचा रोल येतो तो म्हणजेच की NIA जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन जे असतं ते NIA मध्ये जातं, कारण राष्ट्राच्या सुरक्षेचा हा सवाल आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकीकडे हे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर बिहारमध्ये आज शेवटच्या टप्प्याचं दुसऱ्या टप्प्याचं निवडणूक चालू आहे. बिहार हे महत्वाचे याच्यासाठी आहे कारण ते बॉर्डरवरचं स्टेट आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये जी घटना घडलेली दहशतवादाची ते तिथं, कारण बॉर्डरवरचे स्टेट हे संवेदनशील आहे. बिहारमधला हा संपूर्ण सीमांचल जो भाग आहे तो नेपाळला चिटकून आहे. नेपाळमध्ये सुद्धा मध्यंतरी अस्थिरता झाली होती, तिथे सुद्धा मोठं आंदोलन झालं होतं. त्यामुळं तिथे सुद्धा खबरदारी घ्यावी लागणार आहे आणि केवळ दिल्लीतच नाही.